तर चंद्रशेखर बावनकुळेंसोबतच्या भेटीवर स्वतः जयंत पाटील काय म्हणतात आपण पाहूया। काल संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली। आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते, ते घेऊन त्यांना भेटलो। 6 वाजताची अपॉइंटमेंट होती, त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं। 7:50 त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो। 25 मिनिटं भेट चालली, याच्यात काही राजकीय चर्चा नाही। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्या बरोबरचे शिष्टमंडळातले 4-5 जण होते। या सगळ्याबद्दलचे आपण अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, जवळपास 20 ते 25 मिनिटं आमची भेट चालल्याचं स्वतः जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा देखील आहे। अशातच एक प्रदेशाध्यक्ष जो भाजपचा आहे, मंत्री देखील आहे, त्याला जाऊन जयंत पाटील भेटतात, त्यामुळे स्वाभाविकच अनेक चर्चा देखील होत आहेत। काय नेमके अपडेट घडतात या अनुषंगाने? दीपक, या सगळ्या विषयासंदर्भामध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांच्याकडून या सगळ्या विषयात स्पष्टता आणण्यात आलेली आहे। त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं होतं की जयंत पाटील जरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असले आणि ते बावनकुळेंना जरी भाजपच्या एका महत्त्वाच्या नेत्याला भेटत असले, तरी याच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही आहे। कारण जयंत पाटील हे एका विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमधले अनेक जे विषय होते, महसूल मंत्री म्हणून ते त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांच्याकडे महसूल मंत्री म्हणून काही विषयांची जी मांडणी आहे ती केलेली आहे। यावेळी अनेक कार्यकर्ते जयंत पाटलांच्या विधानसभा मतदारसंघातले देखील उपस्थित होते। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं जयंत पाटील काही वेगळा निर्णय घेणार का, जयंत पाटील भाजपसोबत जाणार का, अशा पद्धतीच्या सातत्यानं चर्चा रंगत आहेत आणि त्याच्यामध्ये भर पडली ती RIT कॉलेज। निलेश, तू राहाच आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीर भाऊ, गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं जयंत पाटील यांची भाजपशी जवळीक वाढलेली पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्यासोबत ते मंचावर होते आणि काल देखील बावनकुळेंना भेटलेले होते। मतदारसंघाचं जरी कारण सांगितलं असलं तरी राजकीय दृष्ट्या तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, राजकीय दृष्टिकोनातून मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की जेव्हा तुम्हाला बातमी माहीत होते तेव्हा समजायचं की यामध्ये ही प्रवेशासाठी बातमी नाही। आता आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय मोदीजी एका मंचावर आले, ते एका मंचावर आल्यानंतर त्या माध्यमातून सुद्धा खूप अशा पद्धतीचे विचार आपापल्या कल्पकतेने मांडले गेले। आपल्याला माहित आहे की जेव्हा नितीन गडकरी साहेब हे जयंत पाटील साहेबांच्या कार्यक्रमात गेले तेव्हा त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की नितीनजी, आता या तुम्ही काही राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा बातम्या येऊ नये म्हणजे झालं। आपल्या राज्याचं दुर्दैव आणि 2019 नंतर अतिशय राजकीय वातावरण बिघडलं आणि त्याला या महाराष्ट्राच्या 13.5 कोटी लोकांपैकी एकच नेता कारणीभूत आहे, ते म्हणजे उद्धवजी। उद्धवजींनी 24 ऑक्टोबर 2019 ज्या पद्धतीने राजकारण नासवलं, पुढचे 100 वर्ष ती घटना कोणी विसरू शकत नाही। आणि त्यातून मग हे प्रश्न जन्माला आले। अन्यथा या अगोदर एकमेकाला भेटणं म्हणजे पक्षाचा प्रवेश नसायचा आणि हा विश्वास असायचा की कोणीही व्यक्ती हा साधारणतः अशा पद्धतीने आपल्या पक्षाचा भेद करणार नाही। एखादा दुखादा अपवाद असला तरी असा भेद करणार नाही। हा, स्वतंत्र पक्ष करू शकते, जसं एकनाथ शिंदेंनी केला, कारण मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे, तो पक्ष त्यांनी घेतला। पण असं एक्का दुक्का असं कोणी जाणार नाही, असं साधारणतः अपेक्षित असायचं। आणि झालेच तर मोठे स्फोट व्हायचे आणि त्यासाठी जे कायदे केले त्यामध्ये एकटा दुखता जात असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द। हा, मेजॉरिटी आहे, बहुमत आहे आणि कोणीतरी एक नेता पक्षाला वेठीस धरून सर्वांना सूड उगवत आहे, अशा वेळी पक्षांतर एकत्रितपणे एक पक्ष स्थापन करणं याला साधारणतः अनुकूलता, लोकमान्यता असायची। आता मात्र एक व्यक्तिगत भेट झाली तरी संशयाच्या वातावरणात जाते। हे काही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उत्तम वातावरण नाहीये नक्की। मात्र सुधीर भाऊ असं म्हणतात की राजकारणात काहीही शक्य असतं, त्यामुळे आगामी काळामध्ये काही घडतंय का हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि याबद्दलचे आपल्याला अपडेट निलेश बुधावले देखील आपल्या प्रतिनिधी देत होता। निलेश, तुझेही धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।